नाही म्हणजे तिरकी वाटते, बोल बोल. नाही सरळ केली असती तर बरी झाली असती. त्याचं ऐकलं नाही मी. कळालं तर कोण आहे तो सांगणार आहे. त्याचं ऐकलं म्हणजे तो कोण झाला माझा. माझे गुरु ज्ञानेश्वर महाराज आहेत. संसारिकांनी सांगायचं का आम्हाला. नाही मला नुकसान होईल म्हणलं. संसार सोडल्यानंतरच झालेले आहेत. आता काही नुकसान नाही. आता काही काय फार फार तर कीर्तन ऐकणार नाही. लय राग आला तर युट्यूब बंद करतील. मुक्त होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. विठाला म्हणून सांगतात कोण. निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे आपलं मनोगत अभिव्यक्त करतात. थोडा विस्तार झाला. गुरुदेव थोडं माफ करा. निवृत्तीनाथांना ज्ञानोबराय म्हणतात. आयुष्यभर धडाक्यावर काय ओवींचं एक प्रकरण खूप चांगलं आहे. घरी गेल्यावर वाचा सुद्धा. मी संक्षिप्त सांगतोय तुम्हाला. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायांचे गुरु, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहून जगाला तारलं, त्यांचे गुरु आहेत ते निवृत्तीनाथ महाराज. फार गोड बोलतात. ज्ञानोबराय का घाबरताय तुम्ही. बिहसी का वाया, काय विनाकारण घाबरतोस. अरे तू कवी पोषक आहेस. हा शब्द संपूर्ण ज्ञानेश्वरीला जड आहे. काय शब्द आहे. बिहसी का वाया, का घाबरतोस कवी पोषका. कठीण शब्द आहे. संस्कृत मध्ये महाकाव्य आहेत. महाकाव्य ज्याचं नाव आहे अभिज्ञान शाकुंतल. 2000 वर्षापासून संस्कृतवर राज्य करत आहेत. अभिज्ञान शाकुंतलम कालिदासाचे आहेत. त्याच्यावर एक महाकाव्य आहे शिशुपाल वध. ते त्याच्यावर राज्य करत आहे. ज्यांना आणखीन चांगलं पाहिजे, बेटर देन बेटर, ते अभिज्ञान शाकुंतलपेक्षा शिशुपाल वध वाचतात. आणि तरी सुद्धा ज्यांना कमी वाटतं ते नैषध वाचतात. नैषध म्हणल्यामुळे तुम्हाला कळालं नाही बरं का. नल दमयंतीची कथा ऐकली ना, ती कथा म्हणजे नैषध. हे जाड शब्द वापरल्यामुळे लोकांना कळत नाहीत. आता ही जी तिन्ही नावं घेतली मी, संस्कृत मधलं सगळ्यात शेवटचं काव्य महाकाव्य नैषध आहेत, जिथं नल दमयंतीची कथा आहे. ही जी तीन आहेत, अभिज्ञान शाकुंतल, शिशुपाल वध आणि नैषध, हे तिन्ही महाभारतातून जन्माला आलेले आहेत. या तिघांच्या कथा हे महाभारतातून जन्माला येऊन महाकवी झालेत, महाकाव्य लिहिलेत. याला म्हणतात कवी पोषका. व्यासांच्या विशाल बुद्धीवर हे तिघजण महाकवी झालेत. तसं महाराष्ट्रात जेवढे संत आहेत, जेवढे कवी आहेत, 3 प्रकारचे कवी आहेत महाराष्ट्रामध्ये. एक संत कवी आहेत, एक पंत कवी आहेत आणि एक तंत कवी आहेत. माहिती ना तंत कवी. लावणी ऐकते ना लोक. काय काय एक जण माणूस माझ्या कीर्तनाला यायचं. मी म्हणलं कसं काय. नाही रात्री जरा जागरण झालं, लावणी ऐकायला गेलो होतो. फार स्वच्छ मनाचा माणूस. जेवढे दारुडे मोकळ्या मनाने बोलतात ना, एवढे माळकरी बोलत नाही बरं. भाव अक्षराची एवढं प्रामाणिक अंतकरण. मी सांगतो तुम्हाला, माझा अनुभव आहे. नाही बोलत. आता याच्या पुढे जास्त बोलत नाही. तंत कवी, लावणी लिहिणं, हे तिघे ज्ञानोबरायच्या जवळपास. बघा नीट ऐका. निवृत्तीनाथ महाराज, नामदेव महाराज समकालीन, मुक्ताबाई, हे सगळे, नाथ महाराज तुकोबाराय, निळोबाराय, हे सगळ्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्याचं मूळ स्रोत हे ज्ञानोबराय आहेत. कवी पोषका. आंधळा आणि पांगळा नवीन निर्मिती आहेत ज्ञानोबरायांची, आणि त्याचा विस्तार नाथ महाराजांनी तुकोबारायांनी केलेला आहे. पण त्याची पहिली संकल्पना, आजही तुम्हाला जर प्रश्न विचारला, विमानाचा शोध कोणी घेतला,
त्या आजच्या लोकांची नावं सांगता का तुम्ही? मूळ स्रोत. तसं मूळ स्रोत ज्ञानोबा आहेत. गवळण म्हणजे काय, कविता म्हणजे काय, काव्य म्हणजे काय, याचं मूळ स्रोत, मराठीचं स्रोत हे ज्ञानोबा आहेत. कवी पोषका, कवींना संकल्पना देणारे ज्ञानोबा आहे. आणि त्याचे आपण लेकर आहोत. ती ज्ञानेश्वरीचं पारायण आहे हे, त्याची सांगत आहे. किती महान ज्ञानेश्वर. एक ओवीतून महाकाव्य तयार होतं, ते ज्ञानोबा आहे. पण महाराज कळत का नाही? इथे तर गुंतलोय ना आपण. कळवून घ्यायचंच नाही. नाही कळालं? कळवून आमचं भजनच प्रमाण आहे. आमच्या डोक्यात समजूत काय हेच पाहिजे. अहो भजन, उपासना सगळं मुक्त होण्यासाठी येत. माझं पुन्हा आहे का? मुक्त न होता बद्धतेवर अहंकार करू नका. आमचंच बरोबर आहे हाच दुराग्रह आहे, हाच भ्रम आहे. ज्ञानोबा आहे त्यातून मुक्त करतात, मोकळं करतात. तुम्हाला जीवन जगण्याची कला देतात. सगळ्या प्रकार ज्ञानेश्वरीमध्ये सगळे रस आहेत. 9 रस आहेत महाराज. एक एक मी काही ओव्या वाचतो ना, आता 6-6 महिने हसत नाही मी, एवढं गंभीर आहेत. आणि काय ओव्या जर ऐकल्या वाचल्या ना, 1-1 वर्ष हसू थांबत नाही, मनातल्या मनात हसतो ते ज्ञानेश्वरी. आणि तो बौद्धिक आनंद आहे, शारीरिक आनंद क्षणासाठी आहे. आज तुम्ही महाराजांच्या ह्याच्यात सगळे पक्वान्न खाल्ले, किती वेळ टिकले? मी जास्त नाही बोलत तुम्हाला. इथं खाल्लं, पुढं खाल्लं, देशाचं खाल्लं, राज्याचं खाल्लं वगैरे वगैरे. काही रस्ते खातात, काही खडी सिमेंट खातात, सोडून द्या त्या गोष्टी खातात. किती वेळ टिकणार आहेत? माझा मुद्दा आहे का? किती वेळ टिकणार आहेत? ज्यांनी सगळं लुटवलं त्या तुकोबरांचे अभंग अजरामर झालेत लुटवल्यामुळे. न संपणारी, ऐका, न संपणारी संपत्ती अभंग आहेत, शब्द आहेत ते अभंग न संपणारी आहेत. काय म्हणून समोरच्या लक्ष, मला सांगा 700 वर्षात किती राजे लोक झाले, मंत्री झाले. मी एकदा टीव्हीवर मालिका पाहत होतो, मग आमच्या वयातले भरपूर लोक बसलेले. इंदिरा गांधी कशा होतात, कशा पद्धतीने गेल्या, कशा पद्धत. मी म्हटलं ज्यांच्या राज्यात आम्ही जगलो त्यांचा इतिहास ऐकायची पाळी आली. ज्यांचे कीर्तनं चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात गाजत होते ते आज गंजलेले पाहिलेत. काय मान असायचा एकेकाला. तुम्ही जितकं संसारिकाच्या नादी लागाल तितकं तुम्ही बर्बाद व्हाल. जितकं ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश कराल, आतून खुलाल, आतून उमलाल, आणि आतला आनंद तुमच्या चेहऱ्यावर ओसंडत असतो. बाहेरून किती दुःख येऊ द्या, आतपर्यंत जात नाहीत. याच्यासाठी जीवन आहेत, बाकी सगळं झूट आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, का घाबरतोस? तुझी ज्ञानेश्वरी येणाऱ्या महाराष्ट्रासाठी संकल्पना प्रदान करणारी. तू कवी पोषक आहेस, हे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. कवी पोषक आहे म्हणून सगळे शब्द त्याच्या पुढे जाऊन सांगतो. तुम्ही 7-8 दिवस ऐकलेत, भक्तिपंथ बहु सोपस ऐकले ना सगळे. भक्तिपंथ काय, ज्ञानाला किंमत आहे वगैरे वगैरे. ही भक्ती संकल्पना, ही जी प्रेम सुख संकल्पना आहे ना, ही फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीची. ज्ञानेश्वरी सोडून आजपर्यंत नेमकं प्रेम सुख काय हे आजपर्यंत कोणी सांगितलं नाही. आणि ही संकल्पना प्रेम सुख, ही संकल्पना जी अर्जुनासाठी विशेष रूपाने आहेत, त्याचे जन्मदाते ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठाला 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 विठाला. ज्ञानोबरायांच्या पूर्वी भक्तिशास्त्रात मोठे मोठे विद्वान झालेत. त्या सगळ्यांची शिरोमणी नारद महर्षी. भक्तिशास्त्रावर ग्रंथ नाहीत बरं का, 1-2 ग्रंथ आहेत भक्तिसूत्र म्हणून. नारद महर्षींनी ग्रंथ लिहिला. आणि जेव्हा प्रेमाची व्याख्या करायची
पाळी आली, काहीच सांगितलं नाही त्यांनी. सांगितलं की मूक स्वादनवत, याचा अर्थ शब्द कमी पडले, व्याख्या करता येत नाही म्हणून सांगितलं. एवढं सांगतो की प्रेम मिळालं, यम प्राप्यन किंचित वांछते. ठीक आहे, प्रेम म्हणजे काय? अनिर्वचनीयम प्रेम स्वरूप. हे बोलायला सोपं आहे, सांगता येत नाही त्याला प्रेम म्हणतात. अशा हजार गोष्टी सांगता येत नाही. का चोरी केली सांगता येत नाही, का उभा राहिला निवडणूक केलं सांगता येत नाही, काय सांगताच येत नाही मला. काय काय वेळेस कळत पण नाहीत. आमचा एक मित्र आहे, शिक्षक आहे, ते प्रबंध लिहायला होतात ना, तसं ते शाळेमध्ये तिने प्रबंध दिला आणि लिहून या. सगळ्यांनी प्रबंध लिहून आले आणि वह्या गोळा केल्या. एकाने वहीच दिली नाही, आणि ज्यांनी वही दिली नाही तो रोज म्हणता, गुरुजी माझी वही. गुरुजी परेशान, सगळ्यांच्या वह्यात याचीच वही नाही, यांनी वही दिलेली. रोज गुरुजी आले की गुरुजीनं एक कोपरा ठेवला नाही शोधायचा. अख्खं घर गाडी सगळे उलटे पालटे केले. गुरुजी परेशान, आणि आले की याचा दाग, गुरुजी वही. गुरुजी हुशार होते. त्याने एका पोराला मागे लावलं, त्याच्या चॉकलेट वगैरे दिले, वगैरे वडापाव खाऊ घातलं. खेडेगाव ते साले रोज वही मागतो. का रे? म्हणे वहीच दिली नाही. तो पोरगा काय म्हणतो, वहीच दिली नाही. मग मागतो, मला मागू नाही की तू निबंध का नाही आणला, म्हणून मी त्यांच्या मागे लागलो. नाही कळालं तुम्हाला? कळू नये यासाठी बुद्धी वापरली जाते. कळू, तुम्हाला कळतंय का? रोज दिवसभरात तुम्ही तुमचं बोलणं चेक करा. कळू नये जे आहेत ते झाकण्यासाठी भाव खाताय तुम्ही. मी असा आहे बरं का, मी असा करील. बायको ऐकत नाही, पोरं ऐकत नाही. मला एक जण म्हटलं, महाराज माझी शायनिंग बोलण्याची भाषा वगैरे. मी बोला असेल कोणीतरी नेता पिता, ते नेते असे करत नसतात. मला नंतर कळालं ते आपलं क्षेत्र नाही ते. मग मी एक जण आला, म्हणलं काय रे ले बोलते ते. महाराज कुत्रं विचारत नाही, तुम्ही ते काय नुसतं बोलते, ते गपोल शंक आहेत, तुम्हाला बघायचं काय? हो. दुसऱ्या दिवशी ते आलं, महाराज बघा कीर्तनाला यायला पाहिजे. ते पोरगा, हे गपरे कुठं बोलतोस तू? अच्छा तू आहे का? बरं 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 बरं, गेला तिकडून. नाही ते आपण कळवतो. जे धर्मामध्ये नाही ते धार्मिक लोक दाखवतात. नीट आहे का? जे त्यांच्या पंथात नाही ते त्यांच्या पंथात आहे म्हणून सांगतात. जो देव दाखवता येत नाही त्याचा ते प्रचार करतात. अनुभव काय काय अनुभव आहेत? म्हणून दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सांगता आलं पाहिजेत, बोलता आलं पाहिजे. माऊली सांगणं तर सोडा, तुमचं कवी पोषक आहात. महाराष्ट्र तुमच्या ज्ञानेश्वरीवर जगतोय. ज्या संकल्पना तुमच्या आहेत त्या संकल्पना संत उचलतात आणि अभंग तयार करतात, अशी योग्यता तुमची, असं तत्वज्ञान तुमचं आहे. कोणत्याही कविता पाहतोय मी, आता मला वेळ कमी असल्यामुळं बोलतोय तुम्हाला काय आहेत ना. आणि ती ज्ञानेश्वरी आपल्या महाराष्ट्रात मराठीत जन्माला आली. न वाचता मरणं हा महाराष्ट्रात जन्म घेऊन अपमान करून घेणे. महाराज एकतरी अनुभवावी, एकतरी अनुभवावी, एकतरी अनुभवावी, एकतरी नामा म्हणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी होवी अनुभवावी, अनुभवावी. नामा म्हणी
फार गोड आहे बरं. बुद्धीनं तुम्ही सगळे मोठे व्हा. बुद्धीनं डबल सांगतो, तुम्ही सगळे मोठे व्हा. तुम्हाला तुमची सोडवणूक अज्ञानातून बुद्धी करून घेते. आपुली आपण करा, तुमची सोडवणूक. तुमच्या मेंदूमध्ये जे चुकीचं बसलेलं आहे, दुराग्रह झालेला आहे, ती ज्ञानेश्वरी सोडवते तुम्हाला. तुम्ही संत होता. जसं जसं तुम्ही ज्ञानोबरांच्या सानिध्यामध्ये येता ना, तुमच्या ज्ञानाचा विकास होतो. संता सवे वसता योग ज्ञानी पैसता. फार गोड आहे बरं का. योग पैसता म्हणजे विस्तार. जे तुमचं ज्ञान आज आहे त्याचा विस्तार व्हायला पाहिजे. पण दोन गोष्टी पाहिजेत. वारकरी संप्रदायामध्ये भजन आहे म्हणजे उपासना आहेत, आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान आहे. आणि दोन गोष्टीसाठी आहेत. जे गुरु आहेत ते आपल्या अंतःकरणात ज्ञानाची उत्पत्ती करतात, आणि ते ज्ञान स्थिर राहावं म्हणून भजन करतात. दोन गोष्टी. ज्ञानाची उत्पत्ती झाली पाहिजेत, ते ज्ञानेश्वरी आहेत. ज्ञान स्थिर झालं पाहिजेत, भजन आहे, उपासना आहेत. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मुळात आपल्या जीवनामध्ये उत्पत्ती होत नाही. अनेक संप्रदाय बरं का, तुम्ही जाऊन बघा. तुम्ही अनेक संप्रदाय, वारकरी संप्रदायाची विशेषता सांगतो, अनेक संप्रदाय मुक्तीपर्यंतच आहेत. फार मोठे नाही आहेत. कुठपर्यंत? मुक्त व्हा. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, संप्रदायाचे लोक आले मला म्हणे आमच्या संप्रदायात यात पापापासून मुक्त व्हाल. मी काय तुरुंगात आहे का म्हटलं? एखादा गुन्हा केलाय मी? अरे आम्ही ज्ञानेश्वरी वाचणारी माणसं आहेत, आणि पापापासून मुक्त व्हा म्हणजे काय कळते तुम्हाला? काय पाप केलंय आपण? तरी ते आपले जबरदस्ती पापी ठरवतात. आपण म्हणतो बरं बरं तुमच्या संप्रदायात येतो आपण. किती मूर्ख आहेत. अरे मुक्त आहे ना, ही अन्नक्षेत्रात मिळणारी खिचडी आहेत ज्ञानोबरायांच्या. जयाने घातली मुक्तीची गवांदी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची. मला असं वाटलं 10व्यालाच बसलोय मी. विठाला विठाला गवादी. गवादी म्हणजे अन्नक्षेत्र बरं का. जयाने घातली मुक्तीची गवादी म्हणजे अन्नक्षेत्र. आणि जो अन्नक्षेत्र टाकतो ना, तो अन्नक्षेत्रातलं अन्न खात नाही. त्याच्यासाठी स्पेशल जेवण असतं. दान देणं वेगळं आहे आणि स्वतःचं जीवन. वारकरी संप्रदायामध्ये मुक्तीसाठी आलेल्या लोकांना गवादी अन्नक्षेत्रातलं अन्न आहे ते मुक्ती म्हणजे. पण खरं आहे ना, जर तुम्ही बारीक प्रेम सुख हे ज्ञानोबरायांचे. हा गाभा आहे ज्ञानोबरायांचा, हे आत्मा आहे ज्ञानोबरायांचा. आणि त्याच्याही पुढं जाऊन सांगतो महाराज, ज्यांनी हे प्रेम सुख काढलेत ना, ते दुसरं कोणी नाही येत. ते विठोबाचा प्राण प्राण महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहेत त्याचा प्राण ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठाला आणि त्या प्राणाचा श्वास म्हणजे ज्ञानेश्वरी. थोडंसं आणखीन बोलतो ज्ञानोबरायाबद्दल, तुमच्या धक्का बसेल. अवतार ही जी संकल्पना आहे ना, ते पुरुषार्थ मारणारी कल्पना आहे. कारण कळणार नाही तुम्हाला अजून.
आपण एखाद्याला म्हणलं ना अवतारिक पुरुष आहे, त्याचं कर्म, त्याची साधना सगळं मातीत जातं महाराज. मला जर कोणी म्हटलं ना की ते माऊली संत आहेत, अवतार आहेत, मला नाही आवडत ह्या गोष्टी. माऊली संत बनवणारे संत आहेत. कळतंय तुम्हाला? चाणक्याने राजा बनवलाय. चाणक्य बनला नाही तो, चाणक्याने राजा बनवलाय, तो नाही बनला. ज्ञानेश्वरीने संत घडवलेत. ज्ञानेश्वरी संतांची आई आहे म्हणून माऊली आहे. कळणं फार अवघड आहे. मग नेमकं काय म्हणायचं आहे? पुन्हा ऐका, ज्ञानोबा राय संतांपेक्षा अवतारापेक्षा मोठे आहेत. नीट आहे का? ज्ञानोबा राय संतांपेक्षा अवतारापेक्षा मोठे आहेत. याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाच्या अगोदर अवतारापूर्वी कोणी ज्ञानेश्वरी लिहिली? संत म्हणत असताना अनुभव घ्या काय बोललो. त्यांच्या अगोदर कोणी ज्ञानेश्वरी लिहिली? त्याच्या पुढं कोणत्या अवताराने लोकांना ज्ञान सांगितलं? एकच आहेत, कृष्ण. कृष्ण वंदे. आणि त्यांचेच आत्मा माऊली आहेत, त्यांनी ज्ञानेश्वरी तो आम्हाला सांगितलं. हिंदू धर्मात दोन सोडून तिसरा नाही महाराष्ट्रामध्ये. जगाला ज्ञान देणारे भगवान कृष्ण. ज्ञान बंधन नाही म्हणून सुरुवातीला सांगितले, धर्म बंधनात टाकतात, कृष्ण मुक्त करतात. आणि जे मुक्त झालेत त्यांना ज्ञानोबराय प्रेम सुख देतात. ते वारकरी संप्रदाय आहे. मुक्त आहे, मुक्त झालेल्याला प्रेम सुख आहेत, नुसतं नाही साधं सुख. म्हणून ज्ञानोबरायच आहेत, विठोबाचा प्राण आहेत, त्यांची ज्ञानेश्वरी. पंडित महाराज जो ज्ञानेश्वरी लोकाला देतो ना, एक शब्द सांगतो फक्त तुम्हाला, काय असतात ज्ञानेश्वरी, काय असतात? अर्जुना ठायवरी. जो ज्ञानेश्वरीचं जेवण समाजाला देतो, ज्ञानोबराय म्हणतात. गीतार्थ शब्द आलेला, गीता वेगळी आणि गीतार्थ वेगळा, ज्ञानेश्वरीत फरक आहे हा. अर्जुना ठायवरी, जो सर्वांच्या हृदयात राहणारा परमात्मा आहे, त्याच्या हृदयामध्ये ज्ञानेश्वरी सांगणारा असतो. काय वर्णन आहे महाराज, ही ज्ञानेश्वरी आहे. अर्जुना ठायवरी तया ते, ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याला सुये जिव्हारी. भगवंत म्हणतात मी हृदयात ठेवतो. भगवंताच्या हृदयात राहणारे कोण आहेत? संतांची करी परगुडे. समाजाला जो ज्ञानेश्वरीचं जेवण ठेवतो, हा जेवण आहे 7 दिवस. समाजाला जो ज्ञानेश्वरीचं जेवण ठेवतो, संताशी परगुणे शब्द वापरले बरं का. संताशी जो परगुणे, परगुणे जेवण पंगत करी तया ते सुये जिव्हारी. भगवंत म्हणतात त्याला मी हृदयात ठेवतो. पटतं का नाही? नाही पटलं ना अजून. कोणत्याही नेत्याने एवढा समाज 7 दिवस स्थिर करून दाखवावा बरं? कोणत्याही नेत्याने, मुख्यमंत्री असो प्राईम मिनिस्टर असो, 2 तासाकरता किती कोट जातात तुम्हाला माहिती आहे. तो कोट जातात म्हणून तो कोट घालून येतो. रोजच नारीवर माणसं बोलणं ऐकायला आणावं लागतात महाराज, ही त्यांची योग्यता आहे. आणि ज्याला काहीच कळत नाही त्याचं ऐकण्याकरता लोक येतात, हे ज्ञानोबा आहेत. का? सुये जिव्हारी. भगवंताचा शब्द आहे. भगवंत म्हणतात जो गीतार्थाचे करी परगुणे संता, गीतार्थाचं जेवण जो लोकांना देतो, भगवंत म्हणतात तो माझ्या हृदयात राहतो. अजून भाषा नाही कळाली. जो देवाच्या हृदयात राहतो तिथपर्यंत काळ पोचत नाही, हलकट काय पोचणार आहे. हे झटून झटून बाद होतात. आणि मला ना निंदक फार आवडतात महाराज. जर शिव्या नाही दिल्या ना कुणी मला दिवस जात नाही चाकला. का की मेल्यानंतरच ऐकू येत नाही ना. मराठी का अवघड आहे. मेल्यानंतरच ऐकू येत नाही. आणि जर ऐकू नाही आलं काहीतरी चुकीचं, जगल्यासारखं वाटत नाही.
हे ज्ञानेश्वरी बरं का. ज्याला संत व्हायचंय त्यांनी पहिलं पक्का करायचंय, समाजाने शिव्या दिल्या पाहिजेत. पंडित बुवाचं धैर्य वाढवण्यासाठी सांगतोय. पहिलं संतांनी शिव्या दिल्या पाहिजेत, त्याची भावना पाहिजे, लोकांनी शिव्या दिल्या पाहिजेत. तुम्ही ज्याचं चांगलं करायला जाता तो शिव्या देतो, नाही कळालं. मांडीवर खेळणारं पोरग आईचेच झिंजा धरतं, बोच करतं कुणाला ते? जी आई दूध पाजते त्यालाच ना, दुसऱ्याला नाही ना. तुमचं भलं करण्याला तुम्ही त्रास देणारच ना. 13व्या अध्यायामध्ये ओव्या आहेत ह्या. जगे अवज्ञाची करावी, लोकांनी शिव्याच द्याव्या, बोलू नये. पण साधूंनी आपलं काम केलं पाहिजे. का करायला पाहिजेत? ज्ञानेश्वरी समाजापर्यंत पोहोचवणारा देवाच्या हृदयात स्थान मिळतो. काळ काहीच करू शकत नाही त्याला. म्हणून पंडित महाराज पुढं चला, मी मागं, भेऊ नकोस. विठ्ठला विठ्ठला.